ते जे कारकून होते ते म्हणाले की याची तक्रार जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे केली ना तर तुझं काय खरं नाही. त्यावेळेस तो मावळा काय म्हणाला की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला कमी दरामध्ये इथं खरेदी करू देणार नाही. आता ज्यावेळेस तो कारकून देव महाराजांकडे गेला म्हणजे चिंचवडच्या देव महाराजांकडे गेला त्यावेळेस त्यानं तक्रार केली की असं असं झालंय. तर देव महाराज म्हणाले की काहीतरी नक्कीच गैरसमज झालाय, आपण ही गोष्ट महाराजांना कळूया. मग देव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं. त्या पत्रात सांगितलं की आमच्याकडे आधीपासूनच अधिकार आहेत, आम्हाला ती खरेदी करू द्यावी. महाराज पंतांना काय म्हणाले, पंत एक सरकारी आज्ञापत्र काढा की देव महाराजांना सांगा की कोकणातल्या शेतकऱ्यांकडून कमी दरात साहित्य विकत घेण्याचे तुमचे जे अधिकार होते ते आम्ही जप्त केलेत. तुम्हाला जे काही साहित्य लागेल ते सरकारातून विनामूल्य चिंचवडास पोच केले जाईल. शेतकऱ्याकडून कमी दरात धान्य घेऊन त्यांना तोशिष करू नये. गोरगरिबास त्रास देऊन धर्मकार्य करणं हे अधर्मास कारण. ज्याच्यावरून काय समजतंय की देवधर्मापेक्षा सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती आहे. असा राजा पुन्हा होणे नाही.